रोज रोज हे तुम्ही सकाळी एकदा करा, रात्री झोपताना करा. सकाळी उठल्या करा, म्हणजे डोक्यातले विचार सगळे निघून जातात, मन शांत स्थिर होईल, आत्मविश्वास वाढेल. आणि परत रात्री झोपताना करायला शांत होईल. कधी वेळ मिळाला तरी करू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला तर खात्री वाटते की तुम्ही व्यसनमुक्त व्हाल. तुला काय वाटतंय? मला एकदम शांत वाटतं, म्हणजे स्थिर झालेलं आहे माझं. आधी जेव्हा मी आलो ना तरी व्हायब्रेशन्स होतं, म्हणजे गडबड होतं. तुला आता खात्री आहे का सिगरेट सोडू शकशील म्हणून? हो हो. बघता कार्यक्रम तुला आवडला? एकदम आवडलं. आता व्यसनमुक्त आपण प्रचार प्रसार करणार का? हो करणार ना. नक्की. पैसे करू का फुकट? तुम्ही पैसे देणार नाही, तुम्ही बोलत सक्तीच फुकट काय बोलत सक्तीच नाही देऊ. पैसे देणार कसे घेणार नाही तर फुकट मध्ये करणार. तुला कसं वाटतं कार्यक्रम? बऱ्याच दिवसांनी चांगली झोप फ्रेश झालं असं वाटतं. आणि मला अजूनही स्वतःवर तरी मी तुम्ही सांगितलं ते काय करणार, पण अजूनही मी स्वतःवर विश्वास नाही आहे की मी करू शकेन की नाही, मी त्या शाळेतून निघू शकेन की नाही. मला अजून थोडा सपोर्टची आणि वेळची गरज लागेल. तुमच्या कार्यशाळेत परत ये. आम्ही तुला पुस्तिका आणि CD देऊ. CD बघ आणि पुस्तिकेचं वाचन करा वारंवार. त्याची हेल्प लागण्याचं काही कारण नाही. तुमचं सांगा आलं जवळ जाऊन घ्यायची गरज नाही. तुमचा अनुभव सांगा, कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अनुभव सांगा म्हटलं. अनुभव तुमचा काल सांगा कसं काय वाटतं? इकडे बोलायचं आहे आता. हां बोला. लोकांना वेगळा फायदा होईल ना. तुमचा अनुभव तुम्ही सांगा. त्याने सांगितलं आता खरं पुढे देतो. मग अनुभव म्हणजे एवढंच की इथे आल्यापासून की एक वेगळ्या वातावरणामध्ये आल्यासारखं वाटतं की आपण जी गोष्ट केलेली आहे प्रत्यक्षात की आपण लादली नाही पाहिजे मनावर, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. कारण मी त्याच्यामधून गेलो आहे. त्याच्यामुळे मला लक्षात आलेलं आहे की आपण त्याच्यावर लादली नाही पाहिजे. तर अशा काही गोष्टी करून आपण ते तंबाखूपासून आलिप्त राहायला पाहिजे. ती गोष्ट करत तुम्ही व्यसनमुक्त व्हायला हे तुम्हाला खात्री वाटते का? हो खात्री वाटते. जर जवळ घ्या. तुमचा अनुभव सांगा. प्रोग्राम व्यवस्थित वाटला मला. व्यवस्थित वाटला मला. मी कामात पण कामाला पण गेलो नाही की मला वाटतं की हा प्रोग्राम व्यवस्थित वाटला. आणि सेकंड मला ते चांगलं वाटतं. मला एवढं तुमचे विचार आवडले मला. नंतर मला वाटलं की आतापासून तंबाखू सोडायचं असा विचार मला मनात असा. नेक्स्ट टाइमला मी तुमच्या पुढे पण गेली पाहिजे. तंबाखू सोडण्यात तुम्हाला आत्मविश्वास वाटतो. कार्यक्रम खूप चांगला होता. आणि विशेषतः याच्या अगोदर देखील मी काउन्सिलिंगला गेलो होतो सरांकडे. त्यावेळेला मला पूर्ण आठवण झालं नव्हतं. पण आज काउन्सिलिंगला पुढं आल्यानंतर या कार्यशाळेमध्ये मला बऱ्याच गोष्टी ह्या समजल्या, असा एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि त्या जे सरांनी त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये जे सांगितलं आहे की ब्रेन प्रेस टेक्निक, त्यानंतर मनाला कशा प्रकारे वापरतात, त्याचा पूर्णपणे मी माझ्या आयुष्यामध्ये उपयोग करण्याचा आत्मविश्वास माझ्यामध्ये आलेला आहे. आणि मला असं वाटतं की माझी लवकरात लवकर हे तंबाखू जी आहे ही आता सुटून जाईल असा आत्मविश्वास आहे. बरोबर जायचं चालेल. मोठ्याच बरोबर मी जेव्हा हॉलच्या बाहेर आलो तेव्हा माझ्या तोंडामध्ये छडी होती. काढून फेकल्यानंतर आतमध्ये आलो. त्यावेळेपासून आतापर्यंत मला इफेक्ट जाणवलं ना की खावी वगैरे काय आठवण वगैरे आली. अच्छा. शिवाय आता डोळे बंद केले तर कुठच्याही मध्ये मानसिक असं टेन्शन वगैरे असं विचार आले नाही. मला खात्री वाटते की तुम्ही तंबाखू सोडू शकाल. ऑफकोर्स. त्याच्यानंतर पण मला तुमची गरज लागेल.
यू आर वेलकम. तुम्हाला जेव्हा कधी मदत लागेल तर मदत करण्यात येईल. हां, यू आर वेलकम. गुड. कार्यक्रम अतिशय सोपं फार चांगला झाला आणि काही गोष्टी ऐकायला तुमच्याकडे ज्या वेळेला तुला बरं वाटतं की मनावर कुठलाही दबाव न ठेवता एक सवय आपल्या कमी करून आणि ध्यानधारणामध्ये पण बरं वाटतं. मला थंडीत वाजायला शरीर कंप पाहावं पण नंतर हळूहळू सवय नसल्यामुळे त्यात तुमच्या प्रयत्नाने आमची व्यक्ती सुरू तर फार करत मला आता खात्री वाटते का अजून तरी आठवण नाही पडली म्हणजे सकाळी सकाळपासून ऐका आला अजून तुम्हाला तंबाखूची आठवण झाली नाही. तंबाखू नाही सिगरेट होती सॉरी सिगरेटची आठवण झाली नाही. अजिबात 8 तास एवढं काढणं शक्य नव्हतं. तुमचं स्वागत ताई. मी हे महिलांचं प्रतिनिधित्व केल्याबद्दल अभिनंदन. काय नाव आपलं काय म्हणतो? सुमित्रा रावते. सुमित्रा रावते. कुठं राहता आपण? कल्याण. कल्याणला. अच्छा, काय करता आपण? गृहिणी. काय नाही घरी. कसलं तंबाखूचं व्यसन आहे का मिश्रीचं? तंबाखू. किती वेळा लावता? आज नाही. आज काय नाही, लावलीच पण नाही. मी 3-4 खाल्ले वेळा. आज नाही दिवसात खाल्ली. नाही तर. अच्छा, मग तुम्हाला खात्री वाटते का तंबाखू सुटेल? तर आता एकदम शांत झालं. अच्छा, मी तुम्हाला आता पुस्तक आणि सीडी देईल, त्याची मदत घ्या आणि काय आता आहे तर परत मदत मागा आमच्याकडे. हां, चालेल. तुमचं अभिनंदन तुम्ही आल्याबद्दल. बहुत अच्छा लगा. जिंदगी में किसी ने सेवा नहीं किया, किसी ने बताया नहीं. भगवान आपको इसका फल जरूर देगा. छुट्टी लेके आया. छुट्टी का कुछ परिणाम अच्छा मिला ऐसा लग रहा है. अरे वाह, छुट्टी का फायदा हुआ है. फायदा हुआ ऐसा लग रहा है. अच्छा, वो भी शायद छूट जाएगा तंबाकू. गुड. कुछ भी तुमको तकलीफ हुआ तो मुझे कांटेक्ट कर सकते हो. हाँ, यू आर मोस्ट वेलकम. अच्छा लगा. जैसे मैं ये छोड़ने के लिए 2-3 बार ऐसा आगे कोशिश भी किया था. 2-3 दिन तक छोड़ देता था. फिर बाद में 2-3 दिन के बाद ऐसा लगता था कि फिर 1-2 बार खाए, फिर मतलब दूसरे दिन से छोड़े, ऐसा करके 2-3 बार करके फिर चालू हो जाता था ऐसा. लेकिन आपका जैसा बोलने का हिसाब है कि एक बार छोड़ दिए तो उससे छूना नहीं. तो अगर ये तरीका भी करके देखते हैं अगर हो सकता है क्या, जरूरत पड़ा तो फिर आपसे. वेलकम. ऑल द बेस्ट फॉर युअर एफर्ट्स. थँक्यू फॉर कमिंग. आता ज्यांना किट मिळाले